22 वर्षानंतर संसदेच्या इतिहासात एक अत्यंत गंभीर घटना आणि अपघात घडलेला आहे. प्रेक्षागृहात बसलेल्या 2 प्रेक्षकांनी सभागृहात उड्या मारलेल्या आहेत आणि आपल्याबरोबर आणलेल्या स्मोक कॅन्डल्स ह्या आत फोडलेल्या आहेत. सगळ्या सभागृहात प्रचंड मोठा गदारोळ माजलेला आहे आणि यातून सगळ्यांच्या सुरक्षितता व्यवस्थेवरती म्हणजे काय परिणाम होतोय आणि सुरक्षा व्यवस्था कशी आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तर ही एक मोठ्या अतिरेकी संघटनांची चाल होती का किंवा अशा पद्धतीनं नेमकी काय परिस्थिती आहे याच्यावरती चर्चा करण्यासाठी मी प्राध्यापक BG मांगले मी आपलं सर्वांचं जागर फाउंडेशन मध्ये स्वागत करीत आहे. मित्र, जरा वेगळ्या पद्धतीनं या घटनेचा विचार करावा असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे की ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्या दोघांनी आणि बाहेर असलेल्या त्या दोघांनी केलेला आहे. एकूण 4 जण दिसत आहेत. पेपरमध्ये आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेल्या जर बातम्या बघितल्या तर त्या 4 नावं सागर शर्मा, मनोरंजन D, त्यानंतर अमोल शिंदे आणि नीलम देवी. हे नीलम देवी आणि अमोल शिंदे हे 2 जण आहेत आणि सागर आणि मनोरंजन या दोघांनी प्रेक्षागृहातनं या हाऊसमध्ये उड्या मारलेल्या आहेत. या घटनेचा अभ्यास करत असताना शासन तर करेलच. शासन बघेल की नेमका हा कट काय होता आणि कोणत्या कारणासाठी या 4घांनी अशा पद्धतीनं कट करून संसदेवरती हा हल्ला केला. तर या गोष्टीचं मला थोड्याशा वेगळ्या विचारानं, कारण त्यांनी दिलेल्या ज्या घोषणा होत्या या घोषणा गृहीत धरून आपल्याला जरासा याचा वेगळा विचार करावा असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने सुद्धा शासनानं याची चौकशी करावी. एक तर त्यांनी सुरक्षा व्यवस्था 100% भेदली आणि आपल्याबरोबर खरं तर नवीन संसद सुरक्षा व्यवस्था आम्ही जे पाहतो आहोत त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे पदर आहेत, लेयर्स आहेत. केवळ मशीन मधनच म्हणजे तपासण्या होतात असं नाही, तर मशीनवरती पूर्णतः विश्वास न ठेवता प्रत्यक्षात म्हणजे सुरक्षा कर्मी सुद्धा त्या सर्वांची म्हणजे तपासणी करून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे म्हणजे मोबाईल सुद्धा आत न्यायला परमिशन नाही अशा पद्धतीनं व्यवस्थित सगळ्यांना आत पाहूनच आत सोडलं जात असताना त्यांनी स्मोक कॅन्डल्स आत घेऊन गेले. ही किती मोठी गंभीर त्रुटी आहे याची आपण चौकशी म्हणजे याचा आपण केवळ विचार करा. 2001ची तुलना आपण या घटनेशी करत असताना ते जैश-ए मोहम्मदचे 2001 साली जो हल्ला झाला तो जैश-ए मोहम्मदच्या म्हणजे जैश-ए मोहम्मदच्या अतिरेकी संघटनेनं केला. त्यांनी त्यांच्याकडे AK-47 सारख्या प्रचंड मोठ्या ताकदीच्या बंदुका, त्यानंतर तोफगोळे, सगळ्या हँड ग्रेनेड्स वगैरे सगळं काही होतं. पण अशा परिस्थितीमध्ये तुलना हे पाकिस्तानातून आलेले होते, शत्रू राष्ट्रातले होते आणि ही मंडळी ही आपल्याच देशाचे नागरिक दिसत आहेत. तर वेगळा विचार का म्हणतो तर त्यांनी ही अशी हत्यार आणली. ह्यांच्याकडे हत्यार काय होतं तर हत्यार होता पिवळा धूर सोडणारे स्मोक कॅन्डल्स. अर्थात गंभीर गुन्हा जरी असला तरी ते जे देत होते घोषणा या घोषणा ज्या माध्यमातून आलेल्या आहेत त्या घोषणावरती लक्ष द्या. ते काय म्हणतात बघा, तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खत्म करो. म्हणजे हे आपला आवाज ऐकला जात नाही यासाठी त्यांनी उचललेलं हे अतिरेकी पाऊल आहे का? काय आहे नेमकी परिस्थिती हे सुरक्षा कर्मी आणि चौकशीमध्ये बाहेर आलं पाहिजे. मला दुसरा एक गंभीर मुद्दा आपल्या समोर आणतो आहे तो म्हणजे संसदेच्या म्हणजे इतकी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था 3-4 टप्प्याची सुरक्षा व्यवस्था भेदून जर हे अशा पद्धतीने आत जात असतील आणि त्यांना कुणी रिकमेंड केलं आत सोडण्यासाठी, भले ते आता काही म्हणत असावं पण त्याची प्राथमिक जबाबदारी आहे ना की जो माणूस मी तुम्हाला आत जाण्यासाठी पास देतो, आपलं पत्र देतो, तो यांना आत सोडा म्हणून सांगायला, त्या माणसाची काहीच जबाबदारी असू शकत नाही.
हा सुद्धा एक फार महत्वाचा आणि मोठा विचार आहे. तुम्ही कुणाला, कारण बऱ्याच वेळा असं आमदार खासदार ह्या VIP लोक काय करतात, विधान भवनमध्ये असेल किंवा संसदेमध्ये सोडण्यासाठी जी पत्र देतात ती कुणाच्या तरी सांगण्यावरून देतात. असं घडू नये. अनेक प्रकारच्या त्रुटी या घटनेतून उपस्थित झालेल्या आहेत आणि पुढे आलेल्या आहेत. मला एकच गोष्ट सांगायचं आहे की ह्या सुरक्षा व्यवस्था भेदणं हे संसदेसमोर आलेलं नवीन प्रचंड मोठं संकट आहे. मला असं म्हणायचं, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत होते म्हणतात. मग अशा वेळी हे अशा पद्धतीची माणसं जर आत अचानकपणे घुसखोरी करून जर जायला लागले, केवढा मोठा गंभीर गुन्हा आहे लक्षात घ्या. त्या अर्थानं त्यांच्यावरती गंभीर गुन्हे नोंदलेच पाहिजेत. पण त्याचबरोबर त्यांनी ज्या घोषणा दिल्या, ओम बिर्ला यांनी सांगितलं की त्यांची प्राथमिक टप्प्यात प्रथम दर्शनी असं दिसून येतंय की त्यांची कोणत्याही प्रकारचे माणसांच्यावर हल्ला करण्याची योजना दिसून आली नाही किंवा त्यांचा म्हणजे हर्ट करायचं कुणाला त्यांचं काय हे होता, उद्देश होता असं दिसून येत नाही. गंभीर बरोबर आहे. पण त्यांनी देत असलेल्या ज्या घोषणा होत्या, म्हणजे एक प्रकारचं त्यांचं आंदोलन होतं का, ह्या सगळ्या बाजूनं या सगळ्या स्वरूपानं या घटनेची चौकशी करावी. आणि इथल्या युवा वर्गाचं मत काय, समाजातील देशातील सगळ्या नागरिकांना या घटनेमध्ये या माणसांचे, या चौघांचे यांच्यावरती गंभीर गुन्हा तर नोंद होईलच, दुमत असायची गरज नाही. पण ते ज्या घोषणा देत होते त्या घोषणाला अनुसरून सुद्धा चौकशी व्हावी असं मला वाटतंय. आणि ती समाजाला समजणं हा समाजाचा, देशाचा, नागरिकांचा हक्क आहे असं मी समजतो. मला माझा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स काय आहेत त्याही द्या. धन्यवाद.